ऑनलाईन रमीला बसलाय झटका, मोदींनी दिलाय फटका। आजपासून भारत देशामध्ये ऑनलाईन रमी पूर्णपणे बंद झालेली आहे। जंगली रमी असेल, ऑनलाईन रमी असेल, रमी सर्कल असेल, रमीच्या इतर कुठल्याही ॲप्स असतील, लुडो असेल किंवा अजून ड्रीम 11 सारख्या अनेक ॲप असतील ज्या एक प्रकारचा भुलभुलैया होत्या, लोकांना फसवणाऱ्या होत्या, लोकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या होत्या, कोट्याधीश बनवण्याची स्वप्न दाखवणाऱ्या होत्या, त्या सगळ्याच्या सगळ्या गेमचा गळा नरेंद्र मोदीजींनी दाबला आहे आणि आजपासून आपल्या भारत देशामध्ये ऑनलाईन गेम पूर्णपणे बंद झालेल्या आहेत। एक चांगलं पाऊल सरकारने उचललं आहे, थोडा उशीर झाला परंतु अतिशय कौतुकास्पद हे पाऊल आहे। या पावलामुळे तरुणांचं भलं होणार आहे, तरुणांचे पैसे वाचणार आहेत। अनेक आत्महत्या झाल्या होत्या मागच्या काही दिवसांमध्ये, अनेकांनी कोर्टात सुद्धा केसेस दाखल केल्या होत्या। ऑनलाईन रमीच्या माध्यमातून अनेकांचे पैसे लाखांच्या वर पैसे गेले होते। अनेक असे किस्से घडले होते की 5-5, 10-10 लाख रुपये नुकसान झालं होतं, काही जणांचं तर कोटींच्या घरात नुकसान गेलं होतं। आणि भुलभुलैया असणाऱ्या या गेमनी इतका म्हणजे अमानुषपणे छळ सुरू केला होता लोकांचा की लोकांना तुम्ही रमी खेळा, पैसे मिळवा अशी जाहिरात केली जायची, प्रलोभन दाखवली जायची। त्यांची माणसं अशा प्रकारे जाहिरात करायची की लोक त्या जाहिरातींना बघून भुलायची। खास करून आपली तरुण मंडळी जी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना असं वाटायचं की गेममध्ये पैसे लावले की पैसे डबल मिळतील, 4 पट मिळतील, 10 पट मिळतील, आपण कोट रुपये कमवू, 50-50 लाख रुपये कमवू, आपण 4 चाकी गाडी घेऊ, मोठा बंगला बांधू आणि अशी आलिशान आपली लाईफ असेल। ह्या लाईफमुळे आपण एक चांगला माणूस म्हणून समाजासमोर घडू। या असल्या पानसट स्वप्नांमुळे तरुण पिढी भुलत राहिली। तरुण पिढीला समजलंच नाही की ऑनलाईन रमी ही पैसे देणारी गेम नसून पैसे घेणारी गेम आहे। तसाच प्रकार ड्रीम 11चा सुद्धा होता। मोठमोठ्या खेळाडूंनी जाहिरात केली म्हणून लोकांना असं वाटलं की ड्रीम 11 मध्ये खूप पैसे मिळतात, पण वास्तव वेगळं होतं। ड्रीम 11 मध्ये सुद्धा एक जण पैसे मिळवायचा आणि हजारो लाखो कोटी लोकांचे पैसे जायचे। हा सगळा फ्रॉड धंदा, ही सगळी फसवणूक, याच्यावर टाच आणली आहे। नरेंद्र मोदीजींनी हे सगळं बंद केलं आहे। सरकार तरी किती दिवस बघणार होतं या गोष्टींकडे? सामान्य जनता सरकारकडे आस लावून बसली होती की कधी या गेम बंद होतात। गेल्या जवळजवळ 2-3 वर्षांपासून या गेमनी अक्षरशः लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत। या गेमनी इतका सपाटा लावला होता की नवीन ॲप निघत होती आणि नवनवीन ॲपमधून लोकांची फसवणूक सुरूच होती। आणि टीव्ही सुरू केला, मोबाईल सुरू केला, काहीही सुरू केलं, एकदा आपण ऑनलाईन गेलो की चालू झालं यांचं रमी खेळा, पैसे जिंका। ड्रीम 11 खेळा, IPL सुरू झाले की ड्रीम 11चाच कालवा असायचा आणि इतर वेळेस मूवी बघताना, काहीही बघताना ऑनलाईन रमीचा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।